आता उर्वरित जिल्ह्यांच्या टॉप 9 बातम्या। जळगावच्या पाळधी गावामध्ये तणावपूर्ण सध्या परिस्थिती आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नीला शिवीगाळ केल्यावरून 2 गटांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे। नियंत्रण पथकासह पोलिसांचा ताफा तैनात आहे। जळगावच्या पाळधीत 2 गटांमधील वादामध्ये 3 ते 4 दुकानं जळली आहेत, तर काही दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान त्यामुळे झालेलं आहे। पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा। जळगावच्या पाळधी गावामध्ये उद्या पहाटे 6 वाजेपर्यंत कलम 144 अन्वये संचारबंदी। पाळधी गावात तणावपूर्ण शांतता। या वाशिम, यवतमाळ, गोंदियातील 2239 ग्रामपंचायती आणखी 2 दिवस बंद राहतील। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन। हत्या प्रकरणामधील फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी आहे। संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरपंच संघटना आक्रमक झाली आहे। पंचायत राज विकास मंच, अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून 9 जानेवारीला काम बंद आंदोलनाचा इशारा। धाराशिवमध्ये तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांमध्ये वाद। तहसीलदारांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे। अधिकारी नसताना तहसीलदारांनी जनतेला वेठीस धरल्याचा आरोप आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज, तर ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत। सोयाबीन खरेदीच्या नोंदीसह आता 6 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे। कोकणातल्या गाजरघाटी या डोंगर परिसरातून सौंदर्य आपण बघतो। विहंगम ही दृश्य नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्योदयाच्या वेळी क्षितिजावर आकर्षक आणि मनमोहक छटा।